कंपनीला मागितलेल्या खंडणीत संतोष देशमुखांचा अडथळा होता म्हणून कराड आणि इतर आरोपींनी देशमुखांची हत्या केली, सीआयडीचा दावा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन समिती स्थापन, माजी न्यायमूर्ती एम.एल. तहलियानी यांच्या अध्यक्षतेत तपास होणार। 26/11च्या खटल्याचे न्यायमूर्ती म्हणून तहलियानी यांनी काम केलंय। वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी, केज न्यायालयाचे आदेश। संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग आहे की नाही याच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी। केस कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधक आमने सामने, दोन्ही बाजूचे वकीलही आंदोलनात सहभागी। पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज, आंदोलनकर्ते ताब्यात। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी जरांगेंची भेट घेतली। संतोष देशमुख कुटुंब दहशतीत, धनंजय मुंडेंच्या टोळीचा आंदोलनामधून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, जरांगेंची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडच्या मालमत्ता तपासण्यासाठी एक वेगळी समिती बनवा, धनंजय मुंडेंच्या टोळीसंदर्भात सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्सनं धाडी टाकल्या पाहिजे, मनोज जरांगेंची मागणी। सगळ्या यंत्रणा अधिकारी योग्य दिशेने काम करतात, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, देशमुख कुटुंबियासह गावकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडला फाशी द्या, वकील हेमा पिंपळे आक्रमक, तर पोलिसांची दादागिरी खपवून घेणार नाही, कराडच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी। हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडनं संतोष देशमुखांना धमकी दिली, तपास अधिकाऱ्यांचा कोर्टात दावा। अपहरण करून हत्येचा कट रचल्याचा आरोप, कराडनं याआधी केलेल्या गुन्ह्यांची यादीही कोर्टात सादर। संतोष देशमुखांच्या हत्येआधी आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेमध्ये संभाषण, संवाद आणि देशमुखांच्या अपहरणाची वेळ मिळती जुळती, तपास अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती। वाल्मिक कराड, चाटे आणि घुलेमध्ये 9 डिसेंबरला दुपारी 3:20 ते 3:30 पर्यंत संवाद, तर त्याच दिवशी संतोष देशमुखांचं 3 वाजता अपहरण झाल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख। आरोपींनी कट रचला, मग अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली। गुन्ह्यातले आरोपी सराईत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी, एसआयटी कडून कोर्टात माहिती, तर हत्या संघटित गुन्हेगारीतून असल्याचं पोलिसांकडून पुरावे सादर। माझ्या पतीवर अन्याय, धनंजय मुंडे भेटल्याची अफवा असून कुठलाही संपर्क झाला नाही, मंजली कराडांची प्रतिक्रिया। धस सोनवणे दमानियांच्या गोष्टी बाहेर काढणार, मंजली कराडांचा इशारा। परळी, बीड आणि बीडमधील तणाव कमी करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार, मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडचा बंदोबस्त सरकार करेल, फडणवीसांना सांगणार, बीड प्रकरणावर जास्त लक्ष द्या, बीड हत्या प्रकरणावर नारायण राणेंची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या सरकारला डाग लावण्याचा प्रयत्न सुरू, जातीय दंगली घडवणाऱ्या धनंजय मुंडेच्या टोळीला अजित पवार आणि फडणवीसांनी थांबवावं, वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया। 14 एफआयआर असलेल्या व्यक्तीला अंगरक्षक देणारे धनंजय मुंडे मंत्री, वाल्मिक कराडला पदोपदी धनंजय मुंडेंकडून वाचवण्याचा प्रयत्न, अंजली दमानियांचा ट्विटमधून निशाणा। अजितदादांनीही धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा होता, अंजली दमानियांची प्रतिक्रिया, तर एका समाजाला बोलू नका, गुन्हेगार प्रत्येक समाजात, दमानियांचं वक्तव्य। वाल्मिक कराडचे आणि माझे चांगले संबंध होते, वाल्मिक कराड सोबत असलेल्या संबंधावर सुरेश धसांची प्रतिक्रिया, मात्र कुणी माणसं मारत असेल तर त्यासोबत राहावं का, असाही विचारला सवाल। वाल्मिक कराडला धमकी दिली तर कधी आणि केव्हा दिली, कराडच्या पत्नीच्या आरोपांवर खासदार बजरंग सोनवणेंचं उत्तर, जर धमकी दिली असेल तर त्यावेळीच त्यांनी बोलायला हवं होतं, सोनवणेंचं वक्तव्य। निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटेमुळे राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त, संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेचं नाव आल्यानंतर निलंबन। ज्यांच्यावर शिंतोडे उडाले ते अजून मंत्रिमंडळात, आकाच्या आकावर कारवाई कधी होणार, बीड प्रकरणात संजय राऊतांचा सवाल। वाल्मिक कराडचा पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू सोसायटीत 3.5 कोटींचा 4 बीएचके फ्लॅट, वाल्मिकसह पत्नी मंजली कराडच्या नावानं फ्लॅट असल्याची माहिती। वाल्मिक कराडचा पिंपरीमधील कोटींचा फ्लॅट पालिकेकडून सील, पिंपरी चिंचवड पालिकेचे अधिकारी अविनाश शिंदेंची माहिती, वाल्मिक कराडचा फ्लॅट सील करून लिलाव केला जाणार असल्याची माहिती। फ्लॅट लोनवर घेतला होता, तिथं आम्ही राहत नसल्यानं नोटीस आमच्यापर्यंत पोहोचली नाही, पालिकेनं ती घरावर चिकटवली, मात्र फक्त कर भरला जात नाही म्हणून फ्लॅट सील केला जातो, मंजली कराड संतापल्या। वाल्मिक कराडला आणखी एक धक्का, केजमध्ये वाईन शॉप सुरू करण्यासाठी दिलेलं प्रमाणपत्र रद्द, केज नगरपंचायतीकडून कराडला दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द, खासदार सोनवणेंनी घेतली होती हरकत।
परभणी हिंसाचार प्रकरणी राज्य सरकारकडून न्यायालयीन चौकशी समिती गठीत। परभणी हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण निवृत्त न्यायाधीश VL आचली यांच्या अध्यक्षतेत चौकशी होणार। महायुतीच्या सर्व आमदारांसोबत पंतप्रधान मोदींचा संवाद। मोदींनी कोणतेही खडेबोल सुनावले नाही। मोदींकडून सर्वांना उत्तम मार्गदर्शन। बैठकीनंतर दीपक केसरकर यांची माहिती। एकमेकांविषयी द्वेष भावना ठेवू नका। महायुतीतील पक्षांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवा। पंतप्रधान मोदींचा आमदारांना सल्ला। जनतेपर्यंत पोहोचून जनसंपर्क वाढवण्याचंही आवाहन। पंतप्रधान मोदींच्या हस्ते 2 युद्धनौका आणि पाणबुड्यांचं राष्ट्रार्पण। तर नौदलानं हजारो लोकांचे प्राण वाचवलेत। मोदींचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईच्या खारघरमधील इस्कॉन मंदिराचं लोकार्पण। भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म हाच मार्ग असल्याचं पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर येण्याची शक्यता। बारामतीमधील आजच्या कृषी प्रदर्शनाकडे राज्याचं लक्ष। शिवसेनेच्या मंत्र्यांची आज एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली। मुक्तागिरी निवासस्थानी दुपारी 3:30 वाजता बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चेची शक्यता। पुण्यातील पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळासाठी या महिन्यात भूसंपादन सुरू करा। देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। प्रस्तावित विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात येणार। दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन। सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची उपस्थिती। इंदिरा भवन असं नव्या काँग्रेस कार्यालयाचं नाव। महाकुंभ मेळ्यात खासदार उदयनराजे भोसलेंच्या पत्नी दमयंती राजेंना पाहण्यासाठी मोठी गर्दी। शिवाजी महाराजांना मानणारा खूप मोठा वर्ग असल्याची दमयंती राजेंची प्रतिक्रिया। टोरेस कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताला सुरक्षा पुरवण्याचे हायकोर्टाकडून निर्देश। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर हायकोर्टाची नाराजी। टोरेस कंपनीचे सीसीटीव्ही का ताब्यात घेतले नाही, कोर्टाचा सवाल। टोरेस कंपनीचं पुढचं टार्गेट श्रीलंका होतं। आरोपी ओलेना आणि तौसिफची श्रीलंकेत जाऊन चाचपणी। श्रीलंकेचा 3700 गुंतवणूकदारांकडून अर्ज दाखल। सुप्रीम कोर्टाकडून पूजा खेडकरला तात्पुरता दिलासा। पुढील सुनावणीपर्यंत पूजा खेडकरला अटक न करण्याच्या सूचना। खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रामुळे खेडकर अडचणीत। राज्यात वाघांचे मृत्यू सुरूच। राज्यात नवीन वर्षात 14 दिवसात 6 वाघांचा मृत्यू। संसर्गामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज। चांदीचे दर 1800 तर सोन्याचे भाव 300 रुपयांनी घटले। सोनं 78,500 तर चांदी 89,500 रुपये किलो। शिर्डी विमानतळाच्या 25 किलोमीटर परिसरात लेझर लाईट वापरास बंदी। वैमानिकांच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश। उल्हासनगरच्या श्रीरामनगर भागात पाणीपुरवठा खंडित झाल्यानं संतप्त नागरिकांची पाणीपुरवठा कार्यालयावर धडक। ठिय्या आंदोलन करत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी। दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा।